सावकारकीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या। सुसाईड नोट पोलिसांनी केली जप्त। मिरज येथील वड्डी गावात एका महिलेने आज खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे। मिरज शासकीय रुग्णालय या ठिकाणी महिलेची मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गर्दी झाल्यानंतर नातेवाईकांनी हा आरोप केला आहे। सुलोचना संजय म्हेत्रे वर्ष 44 राहणार नवीन वसाहत या ठिकाणी राहत असलेल्या घरी दुपारी तिने नायलॉन दोरीने गळफात लावून घेतला होता व आत्महत्या केली। या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली। सुलोचना यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिल्याची पोलिसांना सापडले आहे। त्यामध्ये 20 ते 25 हजार रुपये कर्जासाठी सकाळी काही लोकांनी येऊन दमदाटी केल्याचे नातेवाईकांनी आरोप केला आहे। 3 लोकांची नावे चिठ्ठीत लिहिली असून पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे याची नोंद झाली असून पोलीस चिठ्ठीबाबत पुढील तपास करीत आहेत। वड्डे येथे जातो। आमची वहिनी आज सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली। ते आम्ही जाऊन बघितले, निदर्शनास आले व त्यांच्या हातामध्ये चिठ्ठी दिसली। ह्या हिशोबाने ते सावकारकीच्या दबावापोटी आत्महत्या केली। सकाळी येऊन कोणीतरी दमदाटी केली, त्या कारणावरून आमच्या वहिनीनं आत्महत्या केली। आम्ही रीतसर ग्रामीण पोलिसला फिर्याद दिली आहे, तरी आम्हाला पोरं लहान आहेत, योग्य तो न्याय मिळावा।